माकडाच्या उडीमुळे वाळलेले नारळाचे झाड घरावर कोसळले. 10 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, आई गंभीर जखमी. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. माकडाच्या उडीमुळे वाळलेले नारळाचे झाड थेट पत्र्याच्या घरावर कोसळल्याने 10 वर्षीय आयुष चौगले या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत त्याची आई काजल चौगले या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी साधारण 8 वाजण्याच्या सुमारास सिद्धनेरली येथील दादू खानू सकट यांच्या घरावर अचानक वाळलेले नारळाचे झाड कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार एका माकडाने या वाळलेल्या झाडावर उडी मारली आणि त्यामुळे झाडाचा तोल जाऊन ते थेट पत्र्याच्या घरावर कोसळले. या घटनेत नारळाच्या झाडाचा काही भाग देखील घरावर पडला. दुर्घटनेच्या वेळी घरामध्ये काजल आकाश चौगले आणि त्यांचा 10 वर्षीय मुलगा आयुष हे दोघेही झोपलेले होते. झाड छतावर कोसळल्याने पत्र्याचे तुकडे होऊन ते थेट आयुषच्या डोक्यावर आदळले. या भीषण अपघातात आयुषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने आयुषला उपचारासाठी कागल येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांनी तपासणीनंतर आयुषला मृत घोषित केले. या अपघातात त्याची आई काजल चौगले या देखील जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत आयुष चौगले हा मूळचा कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरातील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो आपल्या आजोबा दादू सकट यांच्याकडे सिद्धनेरली येथे राहत होता. तो येथील मराठी शाळेत इयत्ता 4थीत शिक्षण घेत होता. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान या दुर्घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एका निरागस चिमुकल्याचा असा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धनेरली येथील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. 10 वर्षीय आयुष चौगलेच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून जखमी आईवर उपचार सुरू आहेत.